नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलचे तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर पहा, आज RRBची नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे। रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डची नवीन 2025ची वॅकन्सी आलेली आहे। ऑलरेडी एक 2025मध्ये RRBची एक्झाम झालेली आहे, त्याची रिक्रूटमेंट प्रोसेस चालू आहे। ती प्रोसेस कंप्लीट होईल, त्यानंतर ते होण्याच्या अगोदरच दुसरी एक जवळपास 500 450च्या 500च्या जवळपास एक वॅकन्सी निघालेली आहे पदाची। ठीक आहे, त्यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट, आणखीन फार्मासिस्ट असे बरेच पद आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर स्किप नका करू आणि पूर्ण पहा। जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी भेटत नाही, त्यासाठी पूर्ण पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिलात तर तुम्हाला याची सर्व माहिती भेटून जाईल। आणि जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा मग RRBच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे। याची दोन्ही पण फुल PDF आहेत। हे जे आहे हे फुल PDF आहेत। याचे शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ ऑलरेडी काढला होता, जो न्यूजपेपरमध्ये आला होता। हा फुल PDF आहे, हा इंग्लिशचा आहे आणि हिंदीचा पण अवेलेबल आहे। दोन्ही पण पूर्ण अवेलेबल आहेत, जे की आपल्या चॅनलवर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर आहेत। तुम्हाला जर ते जॉईन करायचे असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमधून जॉईन करू शकता। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर। तर चला स्टार्ट करू। तर पहा, रिक्रूटमेंट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीजमध्ये पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये सर्व काही मोठे मोठे पदं आहेत, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी। यामध्ये सॅलरी खूप चांगली असते, तर ही खूप चांगली गोष्ट आहे। जे खूप जण स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। स्टडी करत असताल तर नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल। पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक निगेटिव्ह पॉईंट असतो, तो म्हणजे याची निगेटिव्ह मार्किंग। ठीक आहे, यासाठी खूप बरेच जण या ठिकाणी घाबरतात। पहा, निगेटिव्ह मार्किंगमध्ये काय होतं, तर तुमचे मार्क जर आन्सर माहीत नसेल तर तुमचे मार्क मायनस होत जातात। त्यासाठी तुम्हाला अशी एक्झाम द्यायचं असेल तर ह्या एक्झामसाठी तुमचं स्टडी असणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तर स्टडी करूनच एक्झाम दिला तर लागण्याचे चान्सेस आहेत, अन्यथा तुम्ही असेच जर एक्झाम देत असाल तर याचे काही चान्सेस लागण्याचे नाही आहेत। तर पहा, यामध्ये काय दिलं आहे, हे टेबल ऑफ कंटेंट्स आहे। यामध्ये हे सगळे जे कंटेंट दिलेले आहेत या अशा नंबरच्या पेजेसवर दिलेले आहेत। तुम्हाला हे अगोदर जर तुम्हाला डायरेक्टली काही पाहायचं असेल तर डायरेक्टली त्या पेज नंबरवर जा, तुम्हाला सगळं भेटून जाईल। ठीक आहे, तर इम्पॉर्टंट गोष्टी आपण कव्हर करणार आहेत, कारण पेजेस यामध्ये खूप मोठे आहेत, जवळपास 50 पेजेस यामध्ये आहेत। ठीक आहे, डिटेल तुम्ही फॉर्म जर भरत असताल तर लक्षात घ्या महत्त्वाचं पॉईंट, DMARमध्ये बरेच जण असे चुका केलेले आहेत, जे 2023मध्ये एक्झाम झाली। एक सर्व्हिसमॅन किंवा अंशकालीन पार्ट टाईम सर्व्हिसमॅन हे जे आहेत, अशामध्ये काही जण फॉर्म भरून चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडून। तर अशी चूक फॉर्म भरताना कधीच होऊ देऊ नका। फॉर्म जर भरत असताल तर व्यवस्थित फॉर्म भरणं गरजेचं आहे। तुमचा फॉर्म चुकला म्हणजे तुमची संधी हुकली, लक्षात असू द्या। तुम्हाला कोणीही त्यामध्ये मदत करणार नाही। आणि फॉर्म भरताना सहसा प्रयत्न करा की फॉर्म स्वतः भरायचा, दुकानदाराकडून जाऊन भरायचा प्रयत्न नका करू। स्वतः फॉर्म भरा, स्वतः तुम्ही पाहून व्यवस्थित डिटेल PDF काढून फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी पाहू, याच्यामध्ये हे पोस्ट पॅरामीटर हे सगळं ॲनेक्झर दिलेलं आहे। त्यानंतर आहे महत्त्वाचं या ठिकाणी डेट्स ऑफ इम्पॉर्टंट। ठीक आहे, इम्पॉर्टंट डेट्स आहे, तर तुम्हाला फॉर्म कधी भरायला चालू वगैरे होईल। तर पहा, सुरुवातीचा पहिला डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस अँड एम्प्लॉयमेंट न्यूज। तर सुरुवातीला ही 26/7 तारखेला ही न्यूज आली होती की RRBची नवीन वॅकन्सी येणार आहे म्हणून। ठीक आहे, ते आपण याचा शॉर्ट जो नोटीस आलेला आपण व्हिडिओ पण काढला होता। त्यानंतर दुसरा आहे ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन। फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी तारीख कधी चालू होईल, तर ही 9/8/2025 पासून चालू होईल, म्हणजेच आजपासून फॉर्म भरायला चालू होईल, लक्षात असू द्या। तर आजपासून तुम्हाला जवळपास 1 महिना फॉर्म भरता येईल। तर 1 महिन्यामध्ये जेवढे कोणी इच्छुक आहेत तर त्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे। ठीक आहे, आजपासून फॉर्म भरता येईल। परत हे फॉर्म 8/9/2025 पर्यंत भरता येईल, म्हणजे जवळपास 1 महिना फॉर्म भरता येईल। लास्ट डेट ऑफ पेमेंट तुमची कधी असेल, 10/9/2025ला, आणि डेट ऑफ मॉडिफिकेशन काही करेक्शन असेल तर 11/9/2025 ते 20/9, म्हणजे जवळपास त्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये चेंजेस करण्यामध्ये काही चुकलं असेल तर 10 दिवस त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही 10 दिवसामध्ये ते चेंजेस करू शकतात।
ठीक आहे. तर त्यानंतर काय, डेट्स ड्युरिंग विच इलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड देअर स्क्राईब डिटेल्स इन ॲप्लिकेशन पोर्टल. त्यासाठी 4 दिवस दिलेले तर ते पण कंप्लीट करून घेता येईल. त्यानंतर पहा पोस्ट कोणते कोणते आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं आहे पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत. तर पहा अशा खालीलप्रमाणे पोस्ट आहेत. सुरुवातीला नर्सिंग सुपरिटेंडंट आहे. सुरुवातीला नर्सिंग सुपरिटेंडंट आहे. यामध्ये 7चं CPC पे असते. या ठिकाणी इनिशियल पे 44,900 हे बेसिक आहे. यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे ॲड होऊन खूप सारं पेमेंट यामध्ये पडत असतं. ठीक आहे. मेडिकल स्टँडर्ड C1मध्ये मोडलं जातं आणि एज लिमिट हे 20 ते 40पर्यंत आहे. 20 ते 40पर्यंत फॉर्म भरू शकता या ठिकाणी. ठीक आहे. एज लिमिट लक्षात असू द्या, बऱ्याच जणांना एज लिमिटचं कन्फ्युजन आहे. तर 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तर टोटल वॅकन्सी हे 272 आहेत या ठिकाणी. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनमध्ये पण जागा निघालेल्या आहेत, ज्यामध्ये टोटल 4 जागा आहेत आणि 20 ते 33पर्यंत अर्ज करू शकतो आपण. आणि हे 35,400 बेसिक असतं. त्यानंतर हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टरमध्ये पण 33 जागा आहेत आणि या ठिकाणी 18 ते 33पर्यंत अर्ज करू शकतो. त्यानंतर आहे फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी. यामध्ये 105 जागा आहेत, खूप साऱ्या जागा आहेत. त्यानंतर आहे रेडिओग्राफर म्हणजे एक्सरे टेक्निशियन. यामध्ये 4 जागा आहेत. ECG टेक्निशियनसाठी पण 4 जागा आहेत आणि लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड सेकंडमध्ये 12 जागा आहेत. अशा सर्व जागा मिळून एकूण जागा होत आहेत 434, ज्यामध्ये सर्वात जास्त नर्सिंग सुपरिटेंडंट आणि फार्मसिस्ट या 2 पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत. ठीक आहे. तर पायामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट आणि निगेटिव्ह मार्किंग. पहा निगेटिव्ह मार्किंगमध्ये पहा काय सांगितलं आहे, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ॲट 1/3 ऑफ मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर इन अ CBT. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. यामध्ये तुमचं जर मार्क चुकले, 3 जर क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 मार्क कट होईल. ठीक आहे. 1/3 आहे. तर त्यासाठी हे लक्षात असू द्या. हे तुम्ही प्रश्न चुकत असेल तर तुमचं व्यवस्थित पाहूनच तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर आहे नॉर्मलायझेशन विल बी डन फॉर CBT हेल्ड इन अ मल्टिपल शिफ्ट. कारण नॉर्मलायझेशन हे का होतं, कारण खूप जास्त जर विद्यार्थी आले मग त्यांना एकाच सेंटरमध्ये किंवा मग एकाच शिफ्टमध्ये सर्व एक्झाम होणं कंडक्ट इम्पॉसिबल आहे. तर त्यासाठी काय केलं जातं, हे शिफ्ट जास्त केले जातात आणि शिफ्ट जास्त केल्यामुळं पेपर पण जास्त ठेवावं लागतात वेगवेगळे सगळ्याला. पेपर जास्त ठेवल्यामुळं कोणाला पेपर इझी जातो, कोणाला हार्ड जातो. त्यामुळं काय केलं जातं, या ठिकाणी नॉर्मलायझेशन केलं जातं. ज्यांना हार्ड झालेला आहे पेपर त्यांचे थोडेसे मार्क वाढले जातात, ज्यांना इझी झालेलं आहे त्यांचं थोडेसे कमी होतात. अशा प्रकारे हे ऑलरेडी आहे. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. ते इन्स्ट्रक्शन तुम्ही राईट टू अपॉइंटमेंट, त्यानंतर पोस्टिंग वगैरे. पोस्टिंग पहा याच्यामध्ये, रेल्वे सर्वंट शॉल बी एम्प्लॉयड थ्रू आउट द सर्व्हिस ऑन द रेल्वे एस्टॅब्लिशमेंट इन विच ही हॅज पोस्टेड फर्स्ट अपॉइंटमेंट अँड शॅल हॅव नो क्लेम ॲज अ राईट टू फॉर ट्रान्सफर टू अनदर रेल्वे. ठीक आहे. त्याच्याकडे काही अधिकार नाही राहणार एकदा जिथं दिलं त्या ठिकाणी पहिल्या अपॉइंटमेंटसाठी. ठीक आहे.